सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट आहे. शासन निर्णय जारी. तर चला पाहूया. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जानेवारी 2026 या महिन्याच्या मासिक वेतन देयके सादर करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील अधिकृत शासन परिपत्रक दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आले असून या निर्णयामुळे अनेक शासकीय कार्यालयांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या राज्यभरात शासकीय कार्यालयांमधील मंजूर पदांचा ताळमेळ सेवार्थ प्रणालीमध्ये घेण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असून यामध्ये पदसंख्या, कर्मचाऱ्यांची माहिती आणि वेतन संरचनेचा अचूक ताळमेळ बसवला जात आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर डेटा तपासणी आणि अद्ययावत प्रक्रिया सुरू असल्याने जानेवारी महिन्याचे वेतन देयके वेळेत सादर करताना अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने ही मुदतवाढ दिली आहे. या निर्णयानुसार सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना जानेवारी 2026 ची वेतन देयके कोषागारात सादर करण्यासाठी वाढीव मुदतीत कार्यवाही पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सेवार्थ प्रणालीतील आवश्यक दुरुस्त्या आणि ताळमेळ योग्य पद्धतीने पूर्ण करता येणार असून वेतन देयकांमध्ये तांत्रिक त्रुटी राहणार नाहीत. आता तसेच शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील मंजूर पदांची माहिती सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करणे अनिवार्य आहे. ही माहिती अद्ययावत न झाल्यास भविष्यात वेतन देयके सादर करताना अडचणी निर्माण होऊ शकतात, असेही वित्त विभागाने नमूद केले आहे. थँक्यू.